शेतात पाणी, घरात आणि वस्तीत पाणीच पाणी. या पावसाने बळीराजाच्या डोळ्यात देखील पाणी आणलेलं आहे. जिथं माणसं पुरापासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपडत आहेत, तिथे हा बळीराजा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बैलाला वाचवण्यासाठी मृत्यूशी खेळतोय. या पुरामुळे बळीराजाची स्थिती हवालदिल झालेली आहे. विदर्भामध्ये पावसामुळे अनेक नदी, नाले आणि ओढ्यांचं पाणी वाहत आहे. शेतकऱ्याच्या पिकाचं प्रचंड असं नुकसान झालं असून या ठिकाणी चक्क बैलच पाण्यात वाहून गेल्याची भीषण दुर्घटना घडलेली आहे. यावेळी शेतकऱ्याने आपल्या जीवाची बाजी लावत पुराच्या पाण्यात बैलाला वाचवण्यासाठी उडी घेतली. यानंतर शेवटी काय झालं, संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा. शेतकऱ्याचा खरा मित्र सखा म्हणजे बैल. पोटच्या मुलाप्रमाणे शेतकरी बैलाला जीव लावत असतोय. कुटुंबातील सदस्यांनी लावलेला लळा, माया, ममता, वात्सल्य अनेकदा अनुभवास आलेला आहे. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय, नदीला पूर आलेला आहे आणि पुराचं पाणी गावातून वाहत आहे. अशातच एका शेतकऱ्याचा बैल देखील या पुराच्या पाण्यात वाहून गेला. हे शेतकऱ्याला कळताच शेतकऱ्याने कशाचे विचार न करता आपल्या जीवाची पर्वा न करता थेट पुराच्या पाण्यात उडी घेतली. पाण्याचा प्रचंड वेग होता. शेतकरी स्वतःला पाण्यात वाहून जाण्याची शक्यता होती. मात्र तरीही शेतकऱ्यानं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बैलाला वाचवण्याचं धाडस केलं. शेवटी बऱ्याच प्रयत्नानंतर अखेर बैलाला वाचवण्यात शेतकऱ्याला यश देखील आलेलं आहे. यावेळी बैलालाही सुखरूप पुराच्या पाण्याबाहेर काढलं आणि स्वतः शेतकरी देखील पाण्याबाहेर आला. हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल शेवटी शेतकऱ्याचं काळीज. हा व्हायरल झालेला व्हिडिओ अशोक डनोडा नावाच्या एक अकाउंटवरून पोस्ट करण्यात आलाय आणि नेटकरी देखील विविध अशा प्रतिक्रिया व्यक्त करताना शेतकऱ्याचं कौतुक करत आहेत. एकानं म्हटलंय, शेवटी शेतकऱ्याचं काळीज आहे, जीवापेक्षा आपल्या प्राण्यांना आणि पिकांना जास्त जपतो तो. तर एकावर जसं म्हटलंय, एवढं निस्वार्थ प्रेम कुठेही पाहायला मिळणार नाही, अशी प्रतिक्रिया देखील नेटकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.